सत्ताधारी भाजपचा एक खासदार निशिकांत दुबे यानं मराठी माणसाचा अपमान करणारं विधान केलंय। मराठी माणसं कुणाची भाकरी खातात? महाराष्ट्रात काहीच खास नाही। बिहार झारखंड नसता तर महाराष्ट्राचं अस्तित्व उरलंच नसतं। आमच्याकडे खाणी आहेत, उद्योगधंदे आहेत, तुमच्याकडे काय आहे? तुम्ही किती टॅक्स उत्पादित करता? मराठी माणसानं महाराष्ट्राबाहेर यावं, त्याला पटकून मारू असं दुबे म्हणालाय। मात्र या विधानांमधून दुबेचा अपुरा अभ्यास उघडा पडलाय। महाराष्ट्र हे बिहार झारखंड प्रमाणे प्रगतिशील नव्हे तर प्रगत राज्य आहे। बिहार झारखंडचे उद्योजक इकडे येतात, उद्योग प्रस्थापित करतात, कारण महाराष्ट्राकडे त्यांना देण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत। झारखंड बिहारमध्ये कोळशाच्या खाणी असतील, पण आमच्या या प्रगत महाराष्ट्रात अनेक इंडस्ट्रीज आहेत, IT हब्स आहेत, ज्या ठिकाणी कामं करण्यासाठी तुमच्याच राज्यातून लाखो लोक येत असतात। जर महाराष्ट्राकडे काहीच नसेल तर कशासाठी दररोज बिहार झारखंडमधून ट्रेन भरून लोक या महाराष्ट्रात येतात आणि परत जाताना या ट्रेन्स रिकाम्या जातात? हे विशेष। टॅक्सवरच बोलायचं तर गेल्या आर्थिक वर्षात देशात सर्वात जास्त टॅक्स उत्पादित करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे। बिहार आणि झारखंड या दोन राज्यांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षाही जास्त। आणि हो, मराठी माणूस हा आपल्या हक्काचीच भाकरी या महाराष्ट्रात खातो। या उलट परप्रांतीयच या महाराष्ट्रात येऊन उदारीची भाकरी खातात, हे कदाचित या निशिकांत दुबेला माहीत नसावं, किंवा निशिकांत दुबे अपुऱ्या अभ्यासाचा आणि भाजपच्या खोट्या नरेटिव्हचा झालेला शिकार असावा। मुळात शेवटी दुबेनं मराठी माणसाला जी धमकी दिली आहे तशीच धमकी आजवर अनेकांनी इतिहासात दिली आहे। त्यातूनच अटकेपार झेंडे रोवण्याचा आणि पानिपतचं रणांगण गाजवण्याचा इतिहास याच मराठ्यांनी रचला, हे दुबेसारख्या लोकांनी लक्षात ठेवावं। तुर्तास इतकंच।